पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे। या पावसामुळे विशेषतः भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या दौंड, यवत आणि थेऊर भागांमध्ये उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गेल्या 24 तासात एकट्या उजनीमध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये 180 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस बरसलाय। यामुळे उजनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात देखील मोठी वाढ करण्यात आली आहे। सुरुवातीला भीमा नदीमध्ये 75,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होतं, मात्र आता त्यामध्ये वाढ करून आज सकाळी 9 वाजल्यापासून भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्स पाणी सोडलं जातंय। यासोबतच वीर धरणामधून देखील 17,111 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या एकत्रित विसर्गामुळे पुढील काही तासांमध्ये पंढरपूर येथे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भीमा खोऱ्यातील एकूण 26 मोठ्या धरणांपैकी 15 धरणे ही पूर्णपणे भरलेली आहेत। माणिकडोह धरण वगळता उर्वरित धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे जर पुणे जिल्ह्यात आणखी पाऊस झाला तर या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी हे भीमा नदीमध्ये सोडावं लागणार आहे।